नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकांनी आग्रह केला म्हणून थोडा आज हमास, इस्रायल, पॅलेस्टाईन याविषयी बोलणार आहे. नेमकं काय होणार आहे? कारण आपण बघितलं युक्रेन रशिया युद्ध जवळजवळ आता वर्ष सव्वा वर्ष होऊन गेलं तरी आटोपलेलं नाही आणि चालू आहे म्हणजे काय तेही आपल्यापर्यंत येत नाही आहे. नेमकी तीच गोष्ट हमास आणि इस्रायल यांच्या बाबतीत होणार का असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पण तसं होणार नाही, कारण इस्रायलला युद्ध लांबवण्यात अजिबात रस नाही. पण युद्ध केलंच तर शत्रूला इतका गारद करायचा की दीर्घकाळ शत्रूला उठून आपल्या पायावर उभंसुद्धा राहता येता कामा नये. याला इस्रायलची रणनीती म्हणतात. आत्ता जी चर्चा चालू आहे मी ऐकतोय खूप, मोसादचा इंटेलिजन्स फेल्युअर. आपल्याकडच्या सगळ्या पत्रकार, बुद्धिमंत, संपादक, जाणकारांना इंटेलिजन्स फेल्युअर हा शब्द फार आवडतो, फार आवडतो. कारण ते गणितामध्ये बोलतात 2 + 2 4, 2 - 3 1. असं चालत नाही मानवी आयुष्यामध्ये. तसं असतं तर कल्पना चावला ज्या त्या अंतरिक्ष यानाच्या स्फोटात मरण पावली नसती, तिच्या देहाचा तुकडासुद्धा मिळाला नाही आणि आपली चंद्रयान 2 मोहीम अखेरच्या टप्प्यात फसली नसती. याचं कारण गणित जरी कागदावर सोपं असलं तरी व्यवहारात तसंच्या तसं होत नाही. त्यामुळे इंटेलिजन्स, गुप्तचर व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था ही कितीही ठाम असली, कितीही भक्कम असली तरी त्याच्यात भेद होऊ शकतो. त्यालाच मानवी व्यवहार म्हणतात. तुमच्या डोक्यात इस्रायल, मोसाद वगैरे जे काय असेल म्हणून ते इतके अभेद्य आहे असं बिलकुल नसतं. फार अमेरिकेत जाऊन त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 2 विमानं आपटली गेली तेव्हा अमेरिका यांचा इंटेलिजन्स फेल्युअर हा शब्द आवडीचा आहे. पण प्रत्येक बाबतीत कोणाच्या मनात काय चाललं आहे हे आत्ता मी बोलतो आहे तेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या मनात काय चाललं आहे हे मला नाही कळू शकत. कारण तुमच्या प्रत्येकाच्या घरात मी एखादा माणूस ठेवू शकेन, फार तर सरकार ठेवू शकेल. पण एक गोष्ट साफ आहे की प्रत्येकाच्या मनात काय चाललं आहे हे ओळखता येत नाही. आणि त्यामुळेच देशाच्या लाखो संख्येच्या जमावामध्ये, वस्तीमध्ये प्रत्येक माणसाच्या मनात काय चाललं आहे, किंवा 10-12 माणसं एकत्र जमलीत तर ती मैताला जमलीत, कुठच्या लग्नाला जमलीत की कारस्थान शिजवायला जमलीत, याचा थांग पत्ता कितीही हुशार गुप्तहेर संस्था असेल तरीही तिला लागणार नाही. आणि म्हणूनच जे काय हमासकडून आक्रमक एकदम हल्ले झाले, इस्रायल गाफील होता, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याला मी इंटेलिजन्स फेल्युअर म्हणत नाही. जसं उरी किंवा पुलवामाच्या हल्ल्यात देखील आपल्या गुप्तचर यंत्रणा तोकड्या पडल्या असं मी म्हणणार नाही. अगदी मुंबईत अतिरेकी घोसले 2008 अजमल कसाब वगैरे, त्याला पण मी इंटेलिजन्स फेल्युअर म्हणणार नाही. तुमचा गाफीलपणा हा शासकीय असतो, प्रशासकीय असतो, सामाजिक असतो. मुंबई हल्ल्याच्या निमित्ताने एक गोष्ट सांगेन मित्रांनो, की प्रज्ञा सिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित ह्या लोकांच्या विरोधात खोटा खटला दाखल केला गेला नसता तर मुंबईत 2008च्या नोव्हेंबरमध्ये समुद्रमार्गे पाकिस्तानी अतिरेकी घुसू शकले नसते. आपल्याकडे जे राजकारण चालतं स्थानिक पातळीवर, त्यामध्ये देशाच्या सुरक्षेला सुद्धा तडा जाण्यापर्यंत पक्षीय राजकारण खेळलं जातं. ज्या पद्धतीमध्ये काँग्रेसने पहिल्यांदा हमासचा निषेध केला आणि आता इस्रायलच्या प्रतिहल्ल्यासाठी हमाससाठी सहानुभूती दाखवली, इतका जे राजकारणात पोरकटपणा चालतो आपल्याकडे तोच इस्रायलसारख्या लोकशाहीत चालतो.
जगाच्या सगळ्या लोकशाहीमध्ये जो असला अतिरेकी खुळेपणा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर चालतो, त्याच्यासमोर इंटेलिजन्स फेल्युअर अपरिहार्य असतं. अगदी अमेरिकेच्या त्या जुळ्या मनोऱ्यावर हल्ले झाले, ते सुद्धा बुशने मुद्दाम घडवून आणले. इथपर्यंत सुद्धा टोकाला जाणारी अभिव्यक्ती अमेरिकेत घडलेली आहे आणि आपल्याकडे पण चालू असतं, भारत तेरे तुकडे व्हावे. होय, हे JNUमध्ये सरकारी अनुदानावर पोचले जाणारे विद्यार्थी अशा घोषणा करतात. ही आपली लोकशाही आहे. जिथे अशी लोकशाही असते तिथे इंटेलिजन्स फेल्युअरला पर्याय नसतो, कारण त्यांना हात लावता येत नाही. ते तुमच्या कायद्याच्या चौकटीत बसून वाटेल तो गोंधळ घालत असतात. आणि चीनसारख्या देशामध्ये, रशियासारख्या देशामध्ये अशी लोकशाही नसल्यामुळे तिथे इंटेलिजन्स फेल्युअर झालं तरीही ते लपवलं जाऊ शकतं, लपतं. तेव्हा इस्रायलच्या इंटेलिजन्स फेल्युअरबद्दल मी बोलणार नाही, पण हे कुठपर्यंत जाईल या दृष्टीने मला बोलणं अगत्याचं वाटतं. मित्रांनो, गेल्या किती एका दशकामध्ये 12-15 वर्षात तुम्ही हमास हे नाव ऐकलं होतं का? काय चाललं होतं? गेली 15 वर्ष 17 वर्ष जवळजवळ हमासकडून इस्रायलवर कुठचा हल्ला झाला आहे आपल्या कानावर आलं नाही. किंबहुना हमास हे नाव पण आपण ऐकलं नाही बातम्यांमध्ये. इतका हमास आणि गाझापट्टी वगैरे विषय मागे पडला. आणि लक्षात ठेवा, हमास हा पुरता हा विषय हे नाही आहे. इस्रायलच्या उत्तरेला लेबेनॉन नावाचा जो देश आहे, ज्याचं बैरूट शहर पूर्वीच्या काळामध्ये विमानं अपहरण केल्यानंतर उतरवण्यासाठी वापरली जायची, त्या लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला नावाची एक शिया मौलानाची संघटना आहे, जिच्या पाठीशी इराण उभा आहे. तो हिजबुल्ला पण हमास थंडावल्यानंतर किंवा हमास चालू असताना सुद्धा हिजबुल्लाकडून सातत्याने इस्रायलवर असेच हल्ले चालू होते आणि ते थांबत नव्हते. पण 15-1 वर्षापूर्वी, नेमकं वर्ष मला आठवत नाही, पण अशी वेळ आली की इस्रायलला हिजबुल्लाचा आणि लेबेनॉनचा कायमचा बंदोबस्त करावा लागला. कायमचा बंदोबस्त. आणि मला आठवतं असंच काहीतरी मोठं झालं होतं हिजबुल्लाकडून उत्तर इस्रायलच्या बाजूला. आणि तेव्हा जेव्हा इस्रायलने हिजबुल्लाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं, तेव्हा इस्रायलची भूमिका अशी होती, हिजबुल्ला म्हणजे लेबेनॉन नव्हे, तर लेबेनॉनमध्ये जे कोणी पॅलेस्टाईन निर्वासित आहेत ते आणि शिया मौलाना मिळून जे काही इस्रायलवर हल्ले करतात त्याला लेबेनॉनने वेळीच लगाम लावावा, नाहीतर त्यांचा बंदोबस्त इस्रायल स्वतः करील. ही भूमिका इस्रायलने जाहीर केली होती. आणि तरीही ते हल्ले थांबले नाहीत. तेव्हा लेबेनॉनमध्ये आणि बैरूटमध्ये जो काय वेगवेगळे जे अड्डे हिजबुल्ला संघटनेने उभे केले होते, नसरुल्ला नावाच्या मौलानाने उभे केलेले होते इस्रायल विरोधातले, ते उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलने हवाई हल्ले सुरू केले, रॉकेट हल्ले सुरू केले. आणि मला वाटते 8-10 दिवसापेक्षा अधिक काळ ते युद्ध चालू राहिलं. आणि दुसरीकडे मग तुम्हाला माहिती आहे की हा विषय सोडवायला राष्ट्रसंघ कधी पुढे येत नाही, महाशक्ती कधी पुढे येत नाही. पण ते दरवेळेला असा कुठे युद्धाचा भडका उडाला, हिंसाचाराचा, की शांततेचं आवाहन करायला पुढे येतात. त्याप्रमाणे तेव्हाही झालं होतं. पण हिजबुल्लाशी किंवा लेबेनॉनशी बोलणी करायला सुद्धा इस्रायल राजी नव्हता. त्याच्यातच 4-5 दिवस काहीतरी गेले आणि नंतर इस्रायल आणि मध्यस्थीने जी काय बोलणी झाली तोपर्यंत 10-15 दिवस गेले. आणि तोपर्यंत अखंड इस्रायलने बैरूट आणि लेबेनॉन इथल्या हिजबुल्लाच्या अड्ड्यांवर सांगत संपूर्ण बैरूट शहर जवळपास बेचिराख करून टाकलं. आणि असं बेचिराख केलं
की निदान पुढच्या 10-15 वर्षात हिजबुल्लाला डोकं वर काढता येता कामा नये. आणि फरक का झाला, स्ट्रॅटेजी रणनीती कशी असते बघा, की आम्ही बोलणी करणारच नाही, आम्हाला बोलणी नकोत, आम्हाला पुरता हिजबुल्लाचा बिमोड करायचा, अशी टोकाची भूमिका इस्रायलने अजिबात घेतली नव्हती तेव्हा. पण एका बाजूला जे कोणी मध्यस्थीला पुढे आले होते त्यांच्या माध्यमातून इस्रायलचे मुत्सद्दी डिप्लोमॅट्स लेबेनॉनबरोबर बोलणी करत होते, शस्त्रसंधी व्हावी, युद्धबंदी व्हावी म्हणून. हिजबुल्ला आणि त्यांचा मौलाना घायकुतीला आला होता, कारण त्यांना माहिती होतं ही युद्ध थांबलं तर परत जमवाजमव करता येते, पण एकदाच बेचिराप होऊन गेलो तर परत उभं राहायला 10-15 वर्षे लागतील. हे जसं हिजबुल्लाचा तो नसरुल्ला म्हणून कोण शिया मौलाना आहे, मौलवी आहे, त्याला माहिती होतं, तसंच इस्रायललासुद्धा माहिती होतं. आणि म्हणून त्या नसरुल्ला आणि हिजबुल्ला यांचं नाक इस्रायलला इतकं ठेचायचं होतं की त्यांनी बोलणी चालू केली 7-8 दिवसांनी, पण ती 7-8 दिवस आणखीन पुढे लांबवली आणि तितका काळ बैरूटवरचे, लेबेनॉनवरचे हल्ले दडका-फडकी चालू ठेवले होते. आणि सांगत का होते, आम्ही अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करतोय. आणि ज्या वेळेला इस्रायलला पुरेसे समाधानकारक रीतीने बैरूट शहर उद्ध्वस्त करून टाकलं, साधं जगणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं यासाठी सुद्धा लाखो बैरूटकर आणि हिजबुल्लाचे आणि तिथले कोण असतील ते लेबेनॉनचे लोक रडकुंडीला आले, भिकाऱ्यासारखी परिस्थिती आली, रस्त्यावर अनाथ होऊन फिरण्याची पाळी आली. इतकं त्यांना उद्ध्वस्त केल्यावर लेबेनॉन, हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदीचा करार झाला. त्याला आता 15-16 वर्ष होऊन गेली. तुम्ही लेबेनॉनकडून इस्रायलवर हल्ला झाला उत्तर भागात हे कधी ऐकलं नाही, बातम्यांमध्येच नाही. लेबेनॉन, बैरूट हा शब्दसुद्धा, हिजबुल्ला, नसरुल्ला हे शब्द तुम्हाला 10-12 वर्षात माध्यमांमध्ये पण ऐकायला मिळाले नसतील. तीच गोष्ट हमासची होती, कारण एक काळ जो करारानुसार निवडणूक झाली ती हमासने जिंकली आणि हमास आणि यासिर अराफत यांच्यातच मारामाऱ्या सुरू झाल्या. अखेरीस यासर अराफतच्या गटाने हमासला पिटाळून लावलं आणि ते गाझापट्टीपुरते मर्यादित झालेत. त्यामुळे ज्याला पॅलेस्टाईनची चळवळ म्हणतात ती 2 भागात आहे, वेस्ट बँक आणि गाझापट्टी. त्यात खुमखुमी असलेले गाझापट्टीतले लोक आहेत जिथे हमासचा प्रभाव आहे. मध्यंतरी जो काय करार झाला त्यानंतर गाझापट्टीतला बळकावलेला प्रदेश हा इस्रायलने परत केला. त्यावर आधारित 10-12 वर्षानंतर परत एकदा गाझापट्टीत या लोकांनी डोकं वर काढले. आणि विचार करा, जर हे युद्ध छेडायला इस्रायलने पुढाकार घेतला असा तर इस्रायलला युद्धखोर म्हटलं गेलं असतं. पण हल्ला कोणी केला? लोकांच्या नजरेत, जगाच्या नजरेत भरेल असा हल्ला कोणी केला? ग्लायडर्ससारखी पॅरेशूटने हे अतिरेकी इस्रायलमध्ये घुसले, कंपाऊंड तोडून, कुंपण तोडून, बुलडोजर लावून तोडून घुसले, माणसं मारली, काही बायका मुलांचं अपहरण केलं, आकाशातून रॉकेटचा मारा केला. हा सगळा हल्ला 2 तास जवळपास चालू होता. त्यामुळे इस्रायलचे काय असतील 100-400 लोक मारले गेले, ही वस्तुस्थिती आहे. पण युद्ध कोणी सुरू केलं? हां, मग त्यांना युद्ध करण्यापासून जर रोखलं नसेल तर मग आता त्यांना बेचिराग करण्यापासून आम्हाला रोखू नका, ही इस्रायलची भूमिका आहे. त्यामुळे जी गाझापट्टी युद्धसज्जतेमध्ये येते तिला पूर्णपणे भुईसपाट करून टाकायसाठी इस्रायलला जे निमित्त पाहिजे होतं ते या हल्ल्यातून मिळालं असेल तर मी त्याला इंटेलिजन्स फेल्युअर मानत नाही, इंटेलिजन्स फेल्युअर नाही मानत. युद्ध जेव्हा तुम्ही युद्धजन्य परिस्थितीमध्ये असता
तेव्हा तुमचंही नुकसान होणार हे गृहीत असतं. जेव्हा तुम्ही बचावासाठी युद्ध खेळता तेव्हाही तुम्हाला नुकसान पेलण्याची ताकद ठेवावी लागते. आज इस्रायल पहिल्या 2 तासामध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी घोषित करून टाकला, आम्ही युद्ध पुकारलं आहे, आम्ही युद्धात उतरलो आहोत, वी आर ॲट वॉर. ही जी घोषणा केली याचा अर्थ सरळ आहे की आता हमासचा हिजबुल्ला केल्याशिवाय इस्रायल थांबणार नाही. इस्रायल थांबणार नाही, कारण एवढी गाझापट्टी बेचिराग केली जाईल की हे सगळं हमासमुळे झालं यावर चिडून तिथल्या नागरिकांनी हमास विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. ही पाळी आणायची, नाहीतर तुम्हाला यापेक्षा अधिक किंमत पुढच्या काळात मोजावी लागेल असा धडा हमासला आणि पर्यायाने गाझापट्टीतल्या सगळ्या पॅलेस्टाईनी नागरिकांना शिकवणं आवश्यक आहे. त्यांची नाकेबंदी केलेली आहे, पाणी, इंधन, लाईट सगळं बंद केलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या गाझापट्टीमध्ये इतकं दारिद्र्य आहे की रोजगार करायला रोजच्या रोज सीमा ओलांडून त्यांना इस्रायलमध्ये यावं लागतं. त्यांना रोजगार इस्रायल देतो, त्या रोजगारावर तिथली अनेक घरं चालतात. म्हणजे रोजगारावर सुद्धा हल्ले करून रोजगार नष्ट करणारी भूमिका जर हमासची असेल तर हमासला संपवणं हे फक्त इस्रायल नाही तर गाझापट्टीच्या पॅलेस्टाईन नागरिकांसाठी सुद्धा भल्याचाच मार्ग असतो. एक गोष्ट होईल की हमासचा हिजबुल्ला केला तर पुढची 10-12 वर्ष त्यांना डोकं वर काढता येणार नाही. अगदी यासर अराफत यांच्या हयातीमध्येच याच प्रकारे वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईनचे जे 2 भाग मानले जातात त्याच्यात मोठा भाग जॉर्डन नदीच्या किनारी पश्चिम किनाऱ्यावर आहे, त्याला वेस्ट बँक म्हणतात. तिथल्या अशाच खुमखुमी असलेल्यांना जेरी सांडल्यानंतर ते थंडावलेले आहेत. तसाच गाझापट्टीतल्या हमासच्या लोकांना जेरीस आणणं आवश्यक आहे आणि त्याची किंमत फार मोठी असते मित्रांनो, ती मोजावीच लागेल. 2 माणसांना जी लढाईची मस्तीची खुमखुमी आहे ती उरलेली 100 माणसं आवरणार नसतील तर ज्यांना त्रास होतो ते तुम्हाला प्रत्युत्तर देतात. त्याच्यात उरलेल्या 98 पैकी 10-15 लोकांना किंमत मोजावी लागते, कारण तुम्ही 100 लोक तुमच्यातल्या 2 लोकांना आवरत नसता. पोलिसांचा अश्रुधूर, पोलिसांचा गोळीबार, पोलिसांचा लाठीमार ज्यांच्यावर होतो ते सगळे दंगलखोर नसतात, पण जमावाला आटोक्यात आणणं यासाठी अतिरिक्त शक्तीचा वापर करावा लागतो. आणि युद्धामध्ये अनेक निरपराध मारले जातात, पण त्यालासुद्धा पर्याय नसतो, त्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात. आत्ता जे गाझापट्टीमध्ये चालू आहे ते म्हणूनच थांबणार नाही. मला तर वाटतं 15-20 दिवस तरी इस्रायलचं हे युद्ध चालू राहील आणि ते इतकं चालू राहील की संपूर्ण गाझापट्टीतल्या नागरी वस्ती अर्ध्यापेक्षा अधिक उद्ध्वस्त केली जाईल आणि त्यातून परत सावरासावर करून आवराआवर करून 2 वेळचं जेवण आणि दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठीच पुढची 2-3 वर्ष पॅलेस्टाईन आपला गाझापट्टीला युद्धाची खुमखुमी दाखवता येणार नाही, विचारसुद्धा करता येणार नाही. या सगळ्या उद्ध्वस्तीकरणातून परत एकदा उभं राहायचं तरीही 4-5 वर्ष जातील आणि इस्रायलची खोड काढायची असेल तर त्यासाठी तयारी करायला सुद्धा आणखीन 4-5 वर्ष जातील. इराणकडून पैसे मिळतील, आणखीन अगदी तुर्कीकडून पण पैसे मिळतील, पण त्यातून उद्ध्वस्त झालेलं जग, विश्व जे फिलिस्तिनी लोकांचं आहे गाझापट्टीतल्या, त्यांना आवश्यक असलेला वेळ जो आहे तो तुर्की देणार नाही, तो इराण देणार नाही,
तो प्रत्येक गाझापट्टीतल्या नागरिकाला आपल्या आयुष्यातला द्यायला लागेल. थोडक्यात प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातली 5 ते 10 वर्ष या एका हल्ल्यातून बर्बाद झालेली आहेत. इस्रायलच्याही लोकांच्या काही 700-1000 लोक मारली गेली असतील, जखमी झाली असतील, काही ओलीस ठेवले त्यांनाही मारलं जाईल, ते खरं आहे. पण बाकीचा इस्रायल इंटॅक्ट आहे आणि त्यांना या युद्धाचं फार मोठं नुकसान होणार नाही. म्हणजे इस्रायलचं एक 2-4% नुकसान झालं असेल तर गाझापट्टीचं 80-90% नुकसान होणार आहे, हे लक्षात घ्या. त्याला हिजबुल्ला करणं म्हणतात. 15-17 वर्षापूर्वी ज्या प्रकारे बैरूट आणि हिजबुल्लाचे अड्डे उद्ध्वस्त झाले, त्यातून उभं राहून काल परवा आता हा हल्ला झाल्यानंतर उत्तरेकडून हिजबुल्ला पण हल्ले करतोय अशा बातम्या आल्यात. पण 15 वर्ष त्यांचं नामोनिशाण नव्हतं. त्यामुळे आता हिजबुल्लासारखंच गाझापट्टीचा जर इस्रायलने बंदोबस्त केला तर मग पुढची 15 वर्ष हा विषय येणार नाही. गाझापट्टी खुमखुमी दाखवणार नाही आणि ती खुमखुमी दाखवली नाही, लक्षात ठेवा, ती खुमखुमी दाखवली नाही तर अगदी सौदी अरेबिया, दुबईचाही फायदा होऊ शकतो. आणि म्हणून हा सगळा 3 दिवस प्रकार चालला आहे. त्यानंतरही पॅलेस्टाईनच्या खुल्या समर्थनाला सौदी अरेबिया, दुबई वगैरे आलेले नाहीत. फक्त कतार हा एक अरबी देश आणि इराणसारखा मुस्लिम देश हमासचं समर्थन करताना दिसतोय. पण सौदी अरेबिया, दुबई वगैरे देश का गप्प आहेत? कारण या युद्धात गाझापट्टी आटोपली, सगळी गाझापट्टी इस्रायलने बळकावली, तरीही सौदी अरेबिया वगैरेचा फायदा होऊ शकतो. कसा तो वेगळा विषय करावा लागेल. आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.